नमस्कार, सिटी न्यूजच्या रात्री 10च्या बुलेटिनमध्ये प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत आहे। आज दिनांक 22 ऑगस्ट 2025 वार शुक्रवार। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने। परिश्रमाला पर्याय नाही, स्वप्न मोठं असावं आणि प्रयत्न त्याहूनही मोठे। आजचा सुविचार आपण बघितलात। आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। ठळक बातम्या आपण बघितल्यात। आता घेऊया एक छोटासा ब्रेक। तपोवन पासून फक्त 1.5 किलोमीटर अंतरावर राधानगरी लेआउट लेक व्ह्यू प्लॉट सह मोजकेच प्लॉट शिल्लक। त्वरित संपर्क करा 9930706667 किंवा 7620433325 या क्रमांकावर। ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या। सुरुवातीला एक नजर टाकूया शहरातील गुन्हेगारी क्षेत्रातील घडामोडींवर। अमरावतीत पुन्हा एकदा थरारक खुनाची घटना घडली आहे। मंगल कार्यालयाजवळ राहणाऱ्या 40 वर्षीय अतुल ज्ञानदेव पुरी यांची 3 अज्ञात युवकांनी धारदार शस्त्राने वार करून हत्या केली। या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे। मंगलधाम मंगल कार्यालय येथे राहणारे 40 वर्षीय अतुल ज्ञानदेव पुरी हे नांदुरा येथील पुंडलिक महाराज कॉलेज येथे कार्यरत होते। 22 ऑगस्ट रोजी सकाळी ते त्यांच्या दुचाकी क्रमांक MH27CL 1708 वरून पवारवाडी मार्गाने जात असताना 3 अज्ञात युवकांनी त्यांच्यावर धारदार शस्त्रांनी अचानक हल्ला केला। या हल्ल्यात अतुल पुरी यांच्या शरीरावर 10 ते 12 गंभीर जखमा झाल्यात आणि घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला। घटना घडल्यानंतर तात्काळ बडनेरा पोलीस घटनास्थळी दाखल झालेत। तपास निरीक्षक सुनील चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून ACP कैलास फुंडकर, गुन्हे शाखा, श्वान पथक आणि फॉरेन्सिक टीमने घटनास्थळाची पाहणी केली। परिसरातील CCTV फुटेज खंगाळण्याचे काम सुरू करण्यात आले आहे। तरीही या हत्येमागचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही। या घटनेने अमरावतीत पुन्हा एकदा दहशत आणि भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। पोलीस आरोपींचा शोध घेत असून लवकरच या प्रकरणाचा उलगडा होईल अशी अपेक्षा आहे। अमरावतीत घडलेली ही धक्कादायक घटना पोलीस यंत्रणेसाठी मोठं आव्हान आहे। आता आरोपी किती लवकर पोलिसांच्या ताब्यात येतात आणि हत्येचं नेमकं कारण काय हे कधी उघड होतं याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। अमरावती ग्रामीण पोलिसांनी अवैध अंमली पदार्थ तस्करी करणाऱ्या एका मोठ्या टोळीचा पर्दाफाश केलाय। चांदूर रेल्वे पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईमुळे तब्बल 25 लाखांहून अधिक किमतीचा गांजा जप्त करण्यात आला असून या कारवाईने गांजा तस्करीच्या रॅकेटला मोठा धक्का बसलाय। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 22 ऑगस्ट रोजी चांदूर रेल्वे पोलिसांना एक गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की 2 व्यक्ती एका 4 चाकी वाहनातून मोठ्या प्रमाणात गांजा घेऊन नांदगाव खंडेश्वर रस्त्याने जाणार होते। या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ कारवाईचे नियोजन केले। नायब तहसीलदार आणि इतर शासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पोलिसांनी सापळा रचला। पळसखेड फाट्यासमोर एका बेलोरा गाडीला थांबविण्यात आले। गाडीची तपासणी केली असता त्यात 111 किलो 600 ग्रॅम वजनाचा गांजा आढळून आला, ज्याची किंमत सुमारे 25,66,800 रुपये होती। पोलिसांनी या प्रकरणी यश भास्करराव लोहे वय 21 वर्षीय, 36 वर्षीय फिरोज सय्यद अनवर सय्यद या 2 आरोपींना अटक केली आहे। त्यांच्याकडून गांजासह बेलोरा गाडी, एक ॲपल मोबाईल, एक रेडमी मोबाईल, एक टॅब आणि रोख 6,600 रुपये असा एकूण 36,42,400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या दोन्ही आरोपींविरुद्ध NDPS कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अप्पर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही यशस्वी कारवाई करण्यात आली आहे। या कारवाईमुळे अमरावती जिल्ह्यात होणाऱ्या अंमली पदार्थांच्या तस्करीला मोठा आळा बसला आहे। आज रोजी आम्ही पोलीस स्टेशन चांदूर रेल्वे येथे हजर असताना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की 2 इसम 4 चाकी वाहनामधून गांजा नावाचा अंमली पदार्थ घेऊन नांदगाव खंडेश्वर रोडने जाणार आहे। सदरची माहिती लागलीच आम्ही वरिष्ठांना कळवून माननीय पोलीस अधीक्षक साहेब श्री विशाल आनंद सर, माननीय अपर पोलीस अधीक्षक श्री पंकज कुमावत साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अनिल पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे पोलीस निरीक्षक श्री अजयजी आखरे सर
आणि पोलीस स्टेशनकडील पथकाने संयुक्त पथकाद्वारे शासकीय पंच, फोटोग्राफर, वजन काटा मापर यांच्या उपस्थितीत जाऊन कारवाई केली असता 111 किलो आणि 600 ग्रॅम वजनाचा गांजा नावाचा अंमली पदार्थ सह 2 आरोपी यश भास्कर लाहे राहणार पिंपळगाव बैराई तालुका नांदगाव खंडेश्वर अमरावती आणि फिरोज सय्यद अनवर सय्यद राहणार सांताक्रूज हे दोघे मिळून आले, त्यांच्यावर एनडीपीएस कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करीत असो आणि पुढील तपास करीत आहोत. अमरावती पोलिसांनी केलेली ही कारवाई निश्चितच कौतुकास्पद आहे. यामुळे तरुण पिढीला व्यसनाधीनतेच्या खाईत लोटणाऱ्या अशा गुन्हेगारांवर अंकुश बसवणे शक्य होईल. पोलिसांच्या या कामगिरीमुळे शहरात अवैध धंद्यांना चाप बसेल अशी अपेक्षा आहे. अमरावतीमध्ये एका ज्वेलर्सच्या दुकानातून लाखो रुपयांच्या सोन्याच्या बांगड्यांची चोरी झाल्याने खळबळ उडाली होती. मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे आणि जलद कारवाईमुळे गुन्हेगारांचा हा डाव फसला. चोरीच्या 48 तासाच्या आत पोलिसांनी 2 बुरखाधारी महिलांना अटक केली आहे आणि चोरीला गेलेला सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केलाय. अमरावती शहरातील रायली प्लॉट परिसरात असलेल्या बजरंगलाल छोटेलाल वर्मा यांच्या ज्वेलर्सच्या दुकानात 18 ऑगस्ट रोजी दुपारी 4 वाजताच्या सुमारास 2 अनोळखी महिला बुरखा घालून बांगड्या खरेदी करण्याच्या बहाण्याने आल्या. दुकानातील महिला कर्मचाऱ्याला बांगड्या दाखवण्यास सांगून त्यांनी नजर चुकून 2 सोन्याच्या बांगड्या चोरल्या. या बांगड्यांचे वजन 55 ग्रॅम 700 मिलीग्रॅम होते, ज्याची किंमत अंदाजे 5,55,000 होती. चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर व्यवस्थापकाने दुकानातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. फुटेजमध्ये या दोन्ही महिलांनी संगनमताने चोरी केल्याचे स्पष्ट दिसले. तातडीने सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात या घटनेची तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला. या गुन्ह्याचा छडा लावण्याकरिता पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांच्या मार्गदर्शनाखाली 2 वेगवेगळी तपास पथके तयार करण्यात आली. ही यशस्वी कामगिरी पोलीस उपायुक्त श्याम घोके, सहाय्यक पोलीस आयुक्त संजय खताडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर कोटनाके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रामदास पालवे आणि त्यांच्या टीमने केली आहे. अमरावती पोलिसांच्या जलद आणि यशस्वी कारवाईमुळे व्यावसायिक वर्गात सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. गुन्हेगारांनी कितीही चतुराईने गुन्हा केला तरी पोलीस यंत्रणा त्यांच्यापर्यंत पोहोचू शकते, हे या घटनेतून पुन्हा एकदा सिद्ध झालंय. वाहतूक नियमांची पायमल्ली हा आपल्यासाठी एक मोठा प्रश्न बनला आहे. अमरावती जिल्ह्यामध्ये नियम धाब्यावर बसून ओव्हरलोड वाहनांमधून मुरुम आणि रेतीची वाहतूक सुरू आहे. या बेकायदेशीर वाहतुकीला आळा घालण्यासाठी आता प्रादेशिक परिवहन विभागाने कंबर कसली आहे. यावर आरटीओ उर्मिला पवार यांनी सिटी न्यूजशी बोलताना काय सांगितले पाहूया. अमरावती जिल्ह्यात सुरू असलेल्या बेकायदेशीर आणि ओव्हरलोड वाहतुकीवर आता आरटीओ विभाग कठोर कारवाई करणार आहे. शहरात अनेक ठिकाणी ओव्हरलोड रेती आणि मुरुमाची वाहतूक सुरू असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यावर अंकुश ठेवण्याकरिता लवकरच विशेष पथके नेमून या वाहनांवर कारवाई केली जाईल अशी माहिती आरटीओ उर्मिला पवार यांनी दिली आहे. भार क्षमतेपेक्षा जास्त मालाची वाहतूक करणाऱ्या सर्वच प्रकारच्या वाहनांवरती आम्ही कारवाई करत आहोत आणि ही सुद्धा सातत्याने कारवाई चालू आहे आणि यापुढेही चालू राहील. जवळजवळ आतापर्यंत 201 तरी वाहनांवरती कारवाई केलेली आहे, म्हणजे एप्रिल महिन्यापासून चालू आहे आमची कारवाई. त्यांनी यावेळी इतरही अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर प्रकाश टाकलाय. वाहनांच्या नंबर प्लेट्स आता अधिकृत सेतू केंद्रांमध्ये ऑनलाईन उपलब्ध असतील. ज्या वाहनांची कागदपत्रे पूर्णपणे अचूक आहेत त्याच गाड्यांना नंबर प्लेट्स दिल्या जातील. यामुळे गैरव्यवहारांना आळा बसण्यास मदत होईल. हाय सिक्युरिटी नंबर प्लेटसाठी आता 30 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ दिलेली आहे, परंतु सर्व वाहनधारकांना माझी विनंती आहे की त्यांनी वेळेच्या आधीच HSRP प्लेट बसून घ्यावी. नोव्हेंबर नंतर मात्र कारवाई सुरू होऊन जाईल. पवार यांनी तरुण पिढीलाही महत्त्वाचा संदेश दिलाय. लायसन्स काढण्याकरिता किमान 18 वर्ष पूर्ण असणे आवश्यक आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आधी लर्निंग लायसन्स काढावे असे आवाहनही त्यांनी केले आहे. लहान मुलांना मोठी वाहने चालवायला देऊ नयेत, कारण अपघात झाल्यास पालकांना 2 लाख रुपयांपर्यंतची नुकसान भरपाई भरावी लागू शकते आणि त्यांना शिक्षा देखील होऊ शकते, असे त्यांनी स्पष्ट केले. ज्या विद्यार्थ्यांनी एकतर लायसन्स वाहनच चालवायचं नाही आहे, पालकांना विशेषतः माझी विनंती राहील की जर परवाना नसेल तर वाहन त्यांच्या हातात द्यायला नाही पाहिजे. शालेय विद्यार्थ्यांनी जर 18 वर्षाच्या आतील मुलांनी जर वाहन चालवलं तर त्यांच्या पालकांना पण शिक्षा होऊ शकते. त्याचबरोबर त्यांना वयाच्या 25 वर्षापर्यंत लायसन्स मिळू शकत नाही आणि 25,000 रुपये दंड आहे त्यामध्ये. त्यामुळे सर्व पालकांना माझी विनंती राहील की मुलांकडे वाहनं देऊ नका, कारण त्याच्यामुळे त्यांच्या भविष्याचं पण नुकसान होऊ शकतं. ऑलरेडी सर्व टॅक्स डिफॉल्टर वाहनांना नोटिसा गेलेल्या आहेत आमच्या आणि सातत्याने आम्ही त्या नोटिसा पाठवत असतो आणि इव्हनमध्ये आम्ही SMS द्वारे पण त्यांना मेसेज दिलेला आहे टॅक्स भरण्यासंदर्भात.
आणि जर रस्त्यावरती जर वाहन आढळलं कर न भरता वाहन चालू असेल तर असं वाहन जप्त केलं जातं. याशिवाय विनापरवाना चालणाऱ्या ट्रॅव्हल्स गाड्यांवरही आरटीओ विभाग लवकरच जिल्ह्यात ठिकठिकाणी कारवाई सुरू करणार आहे. काही बातम्या आल्या की 200 मीटरच्या आतून एस टी महामंडळाच्या डेपोच्या पासून 200 मीटरच्या आत प्रवासी उचलले जात आहेत. तर अशा बसेसची तक्रार आली, त्या अनुषंगाने आम्ही कारवाई सुरू केलेली आहे. आणि यापूर्वी जवळजवळ ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यापासून आम्ही परतवाडा अमरावती आणि इकडे वरुड मोर्शी टू अमरावती या रूटवरती कारवाई करत आहोत. बसेसवरती जवळजवळ 450 वाहनांवरती आत्तापर्यंत कारवाई केलेली आहे आणि त्यांच्याकडून मोटर वाहन कायद्याखाली दंड पण वसूल केलेला आहे. ॲक्च्युली बसेसवरती कारवाई आमची ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यापासून सातत्याने चालू आहे आणि ही कारवाई पुढेही असेच सातत्याने चालू राहणार आहे. आरटीओ उर्मिला पवार यांनी दिलेल्या या माहितीवरून हे स्पष्ट होते की अमरावतीतील वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी आणि नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी आरटीओ विभाग आता अधिक सक्रिय झाला. त्यांच्या या प्रयत्नांना नागरिकांनीही सहकार्य करणे आवश्यक आहे. वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी आणि पोलिसांच्या कामाला अधिक आधुनिकता देण्यासाठी अमरावती पोलीस आयुक्तालयाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शहराच्या मुख्य चौकांमध्ये आता नवीन अत्याधुनिक ट्रॅफिक बूथ बसविण्यात येत आहे. त्यामुळे वाहतुकीचे नियमन अधिक प्रभावी होईलच, शिवाय उन्हा पावसात कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांनाही मोठा दिलासा मिळेल. अमरावती शहराच्या वाहतूक व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी पोलीस आयुक्तालयाने एक पाऊल पुढे टाकले आहे. शहराच्या 10 महत्त्वाच्या पोलीस स्टेशन परिसरातील विविध चौकांमध्ये नवीन अत्याधुनिक ट्रॅफिक बूथ बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या नवीन ट्रॅफिक बूथमध्ये सीसीटीव्ही कॅमेरेही लावण्यात आले आहेत, ज्यामुळे वाहतुकीवर अधिक चांगल्या प्रकारे लक्ष ठेवता येईल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे बूथ उन्हाळ्यात उन्हापासून आणि पावसाळ्यात पावसापासून पोलिसांचे संरक्षण करतील. यामुळे वाहतूक नियंत्रण करणाऱ्या पोलिसांना कर्तव्य बजावणे अधिक सोयीचे होणार आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या चौकात जुना ट्रॅफिक बूथ जेसीबीच्या मदतीने काढण्यात आला असून त्या जागी आता नवीन बूथ बसविण्यात आला आहे. याशिवाय गर्ल्स चौक, पॉवर हाऊस, पंचवटी चौक, राजकमल चौक आणि शेगाव नाका यांसारख्या शहराच्या महत्त्वाच्या आणि वर्दळीच्या ठिकाणी हे नवीन बूथ बसविण्यात आले आहेत. पोलिसांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासोबतच या आधुनिक बूथमुळे शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक सुलभ आणि सुरक्षित होण्यास मदत मिळेल अशी अपेक्षा आहे. अमरावती पोलिसांचा हा प्रयत्न निश्चितच स्तुत्य आहे. केवळ तंत्रज्ञानाचा वापर करून वाहतूक व्यवस्था सुधारणार नाही, तर आपल्यासाठी 24 तास उभ्या असणाऱ्या पोलिसांच्याही सोयीची काळजी घेते, हे यातून दिसून येते. या नवीन ट्रॅफिक बूथमुळे अमरावतीची वाहतूक व्यवस्था अधिक स्मार्ट आणि सुरक्षित होईल अशी आशा आहे. पोळ्याचा सण संपल्यानंतर आता सर्वांना वेध लागले आहेत ते लाडक्या बाप्पाच्या आगमनाचे. संपूर्ण महाराष्ट्राप्रमाणेच अमरावतीच्या अंबानगरीतही गणेशोत्सवाची जोरदार तयारी सुरू झाली आहे. बुधवारा येथील कुमारवाड्यामध्ये गणेश मूर्तींना अंतिम स्वरूप देण्याचे काम सुरू झाले आहे. याच निमित्ताने मूर्तिकारांनी त्यांच्या समस्यांकडे लक्ष वेधले असून शासनाकडून मदतीची अपेक्षा व्यक्त केली आहे. अमरावती शहरातील बुधवारा चौक येथील कुंभारवाडा गणेश मूर्तींच्या निर्मितीसाठी ओळखला जातो. येथे फक्त गणेश मूर्तीच नव्हे तर महालक्ष्मी, बैल आणि नवदुर्गा शारदा उत्सवासाठी मूर्ती तयार केल्या जातात. सध्या मूर्तींना शेवटचा रंग देण्याचे काम सुरू असून बाप्पाच्या स्वागताकरिता मूर्तिकार अहोरात्र मेहनत घेत आहेत. मात्र कला आणि परंपरा जपणाऱ्या या मूर्तिकारांच्या आयुष्यात अनेक अडचणी आहेत. एका मूर्तिकाराने सिटी न्यूजशी संवाद साधताना आपली व्यथा मांडली. त्यांनी सांगितले की मूर्तिकारांना शासनाकडून कोणत्याही प्रकारची मदत मिळत नाही. महागाई वाढल्यामुळे मूर्ती तयार करण्याकरिता लागणाऱ्या कच्च्या मालाची किंमत खूप वाढली आहे. सुरुवात होते मे महिन्यापासून, तर तशी मातीची सुरुवात जानेवारी-फेब्रुवारी पासूनच होते आणि मूर्त्या चालू होते मार्चपासून. मार्च, एप्रिल, मे चालू होते आणि कलरिंग पण जून जुलैपासून चालू होते. मी 8वीत शिकते. मी वंडर किड्स किंडरगार्टन वंशिता पब्लिक स्कूलची विद्यार्थिनी आहे. आमचा व्यवसाय 25 वर्षापासून सुरू आहे. माझे आप्पा होते, माझे बाबा, आणि आता समोर आम्हाला असं वाटते की आम्ही या धंद्यापेक्षा काही अलग करावं, की डॉक्टर, इंजिनियर, पायलट वगैरे. तर आम्ही जे करत आहे त्यांच्यासाठी आम्हाला काही असा शासनाकडून काही मिळावं ही आमची इच्छा आहे. आम्ही आतापर्यंत सध्याच मी मम्मी पप्पालाच मदत करत आहे, स्कूल पण करत आहे. तर आम्हाला पण असं वाटतं की आम्ही समोर जाऊन काही बनावं, आमच्या आईबाबाचं नाव रोशन करावं. त्याच्यासाठी आम्ही गव्हर्मेंटकडून अशी डिमांड वगैरे तर नाही करत आहे, बट सांगत आहे आम्ही की आम्हाला असं मदत भेटावी. की आम्हाला याला लागत जास्त पडते, पण
त्याच्यामध्ये खूप भाव केला जातो मूर्तीमध्ये, आणि मूर्तीमध्ये भाव केला गेल्या कारणानं आपलं जे सगळं लावलेलं जे बेनिफिट आहे ते आपल्याला मिळत नाही, असं आम्हाला वाटते. आमची मेहनत आहे, आम्ही जेव्हा मेहनत करू तेव्हाच सगळं आमचं याच्यावर उदरनिर्वाह होतो. त्याच्यामुळे आमच्याही मुलांना काही शिक्षणामध्ये आरक्षणप्रमाणे किंवा आपल्या स्कॉलरशिपप्रमाणे काहीतरी शासनाने मदत द्यायला पाहिजे, असं आमचं म्हणणं आहे. या मूर्तिकारांनी शासनाकडे मागणी केली आहे की त्यांना आर्थिक मदत मिळावी, तसेच त्यांच्या मुलांना शिक्षणात आणि आरोग्याच्या बाबतीतही शासनाने मदत करावी. अनेक पिढ्यांपासून ही कला जोपासत असलेल्या या कलाकारांना आर्थिक आणि सामाजिक पाठबळ मिळणे अत्यंत गरजेचे आहे. या मागणीकडे शासन लक्ष देणार का, हे आता पाहणे महत्त्वाचे ठरेल. मूर्तिकारांची ही मागणी अत्यंत रास्त आहे. एका बाजूला आपण सण उत्सव मोठ्या उत्साहात साजरे करतो, पण या उत्सवांना जिवंतपणा देणाऱ्या कलाकारांच्या गरजांकडे मात्र दुर्लक्ष केले जाते. शासनाने या कलाकारांच्या मागण्यांकडे गांभीर्याने विचार करून त्यांना योग्य ती मदत द्यावी अशी अपेक्षा आहे. पोळ्यासारख्या सणाच्या दिवशी धारणी तालुक्यात शोककळा पसरली आहे. धारणी बुऱ्हाणपूर मार्गावर एका भीषण अपघातात 2 निष्पाप जीवांचा बळी गेला आहे, तर 1 जण गंभीर जखमी झाले आहे. इंदोरहून अमरावतीकडे जाणारी एका 4 चाकी आणि एका दुचाकी यांच्यात झालेल्या धडकेने सर्वांनाच हादरून सोडले. त्या दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. धारणी शहरातील कढाव फाट्याजवळ 22 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजता एक भीषण अपघात घडलाय. इंदोरहून अमरावतीकडे जाणारी MP 09 ZD 0028 क्रमांकाची 4 चाकी गाडी आणि समोरून येणारी दुचाकी यांच्यात जोरदार धडक झाली. ही धडक इतकी जोरदार होती की दोन्ही वाहनांचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. या अपघातात दुचाकीस्वार 22 वर्षीय मुकेश भिलावेकर याचा जागीच मृत्यू झालाय, तर दुचाकीस्वार असलेली 7 वर्षीय अनुष्का धांडे ही गंभीर जखमी झाली होती. तिला तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान तिचाही मृत्यू झालाय. या अपघातात कीर्ती नावाची एक व्यक्ती गंभीर जखमी झाली असून तिला अधिक उपचारासाठी अमरावती जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. पोळ्याच्या सणाच्या दिवशी हा दुर्दैवी अपघात झाल्याने धारणी तालुक्यात सर्वत्र शोककळा पसरली आहे. या अपघातामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. धारणी पोलीस पुढील तपास करीत आहेत. या अपघाताने पुन्हा एकदा महामार्गावरील सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आणलाय. पोळ्यासारख्या आनंददायी सणाच्या दिवशी अशी दुर्दैवी घटना घडल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे. परतवाडा येथील आदिवासी समाज कल्याण हॉस्टेलला राज्यातील 16 आमदारांच्या समितीची भेट झाली. यावेळी आदिवासी विद्यार्थ्यांनी आपल्या अडचणी थेट आमदारांसमोर मांडल्या. विद्यार्थ्यांच्या मागण्यांमध्ये ग्राउंड, लायब्ररी, वसतिगृहातील सोयीसुविधा आणि रस्त्यांची दुरावस्था यांचा प्रमुख समावेश होता. परतवाडा येथील शासकीय अनुसूचित जमाती हॉस्टेलमध्ये राज्य विधिमंडळाच्या अनुसूचित जमाती कल्याण समितीच्या 16 आमदारांनी भेट दिली आहे. यावेळी आदिवासी मुलं आणि मुलींनी आपापल्या व्यथा थेट समितीसमोर मांडल्यात. हॉस्टेलमध्ये अभ्यासासाठी लायब्ररी नसल्यामुळे विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच खेळांसाठी ग्राउंडची कमतरता असल्याचेही स्पष्ट केले. विद्यार्थ्यांनी हेही सांगितले की हॉस्टेलला जाणारा रस्ता चिखलमय असून वाहतुकीची साधने उपलब्ध नाहीत. त्यामुळे शिक्षणासाठी रोज प्रवास करणं अवघड जाते. या व्यतिरिक्त विद्यार्थी प्रवेश क्षमतेत वाढ करण्यात यावी अशी मागणीही विद्यार्थ्यांनी केली आहे. अनुसूचित जमाती समितीचे अध्यक्ष दौलत दरोडा, स्थानिक आमदार केवलराम काळे यांच्यासह सर्व आमदारांच्या समोर विद्यार्थ्यांनी प्रश्न मांडलेत. या भेटी दरम्यान एक वेगळाच प्रकारही समितीच्या लक्षात आला, तो म्हणजेच विद्यार्थ्यांच्या समस्या कायम असल्या तरी हॉस्टेलचे कर्मचारी यांनी समितीच्या आगमनापूर्वी स्वच्छता करून ठेवली होती. आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्या लक्षात घेऊन आता समिती आणि शासन कोणते ठोस पावले उचलते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आयुष्यभरासाठी एकमेकांसोबत राहण्याची स्वप्न पाहणाऱ्या एका 22 वर्षीय विवाहितेने काही महिन्यांपूर्वीच विवाह झालेल्या आपल्या संसाराचा अचानक शेवट केला. अमरावती जिल्ह्यातील जुना धामणगाव येथे एका तरुण विवाहितेने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जाते. ही घटना अमरावती जिल्ह्यातील जुना धामणगाव रेल्वे येथे घडली आहे. शेख आयशा शेख महजर 22 वर्षीय असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. अवघ्या काही महिन्यांपूर्वीच तिचा शेख मझहर सोबत विवाह झाला होता. अचानक तिने आपल्या राहत्या घरी दोरीच्या साहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली आहे, ज्यामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच दत्तापूर पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचलेत.
पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा केला असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. मात्र या आत्महत्येमागचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. इतक्या तरुण वयात असा टोकाचा निर्णय तिने का घेतला याबद्दल अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. एका तरुण विवाहितेच्या आत्महत्येमुळे तिच्या कुटुंबियांवर आणि नातलगांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पोलीस आता या प्रकरणाचा सखोल तपास करीत आहेत, जेणेकरून आत्महत्येचे कारण शोधता येईल आणि सत्य समोर येईल. एका क्षणात एका तरुण आयुष्याचा अंत होणं हे खूप दुःखदायक आहे. या आत्महत्येमागचं खरं कारण काय आहे हे पोलिसांच्या पुढील तपासातूनच समोर येईल. पण या घटनेने विवाह संस्थेतील नात्यांची गुंतागुंत आणि त्यातून निर्माण होणाऱ्या मानसिक तणावाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. मोजरी परिसरात शेतकऱ्यांच्या शेतात एक विशाल अजगर घुसल्याने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले. मात्र स्थानिक सर्पमित्रांच्या तत्परतेमुळे अजगराला सुरक्षितरित्या जंगलात सोडण्यात आले. सततच्या पावसामुळे प्राणी आपले आश्रयस्थान सोडून सुरक्षित ठिकाणाच्या शोधात बाहेर पडत आहेत. या घटनेने पुन्हा एकदा निसर्गाच्या बदलत्या परिस्थितीची जाणीव करून दिली. मोजरी गावातील शेतकरी प्रवीण पुणसे यांच्या शेतात काम सुरू असताना अचानक मोठ्या आकाराचा अजगर आढळला. शेतात साचलेल्या पाण्यामुळे सरपटणाऱ्या प्राण्यांची हालचाल वाढत आहे. अजगर दिसताच सुरुवातीला शेतकऱ्यांना भीती वाटली, परंतु त्यांनी त्वरित संयम दाखवत स्थानिक सर्पमित्र निसार शेख यांना बोलावलेत. हे कळताच निसार शेख घटनास्थळी धाव घेऊन आलेत आणि पूर्ण तांत्रिक कौशल्य वापरून अजगराला सुरक्षित पकडले. रेस्क्यू दरम्यान गावकऱ्यांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण होते. मात्र कोणतीही हानी न होता अजगराला जवळच्या जंगल परिसरात सोडण्यात आले. या घटनेनंतर गावकऱ्यांनी निसार शेख यांच्या तत्परतेचे कौतुक केले. तज्ञांच्या मते पावसाळ्यात असे प्रकार सामान्य असतात, त्यामुळे शेतकरी व नागरिकांनी घाबरून न जाता स्थानिक सर्पमित्र किंवा वन विभागाशी संपर्क साधावा. निसर्गाशी समन्वयाने साधणे आणि प्राणी जंतूंना सुरक्षितता देणे हे सर्वांचे कर्तव्य असल्याचा संदेशही या घटनेतून मिळतो आहे. मोजरीतील ही घटना पुन्हा एकदा दाखवते की माणूस आणि निसर्गाचा समन्वय किती महत्त्वाचा आहे. शेतकऱ्यांच्या संयमामुळे आणि सर्पमित्रांच्या तत्परतेमुळे अजगराला कोणतीही हानी न करता जंगलात सोडण्यात आले. नेक्स्ट ओपनिंग. शेतकऱ्यांचा सर्वात मोठा आणि आनंदाचा सण म्हणजे पोळा. आपल्या लाडक्या बैलांची पूजा करून शेतकरी त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतात. मात्र यावर्षी अनेक ठिकाणी आनंदातही दुःखाची किनार दिसून आली. अमरावती जिल्ह्यातील चांदूर तालुक्यातील माधान गावातही असाच काहीसा अनुभव आला. पारंपरिक पद्धतीने बैलपोळा साजरा झाला खरा, पण पूरग्रस्त शेतकऱ्यांनी या सणाच्या माध्यमातून आपल्या व्यथा थेट सरकारसमोर मांडल्या. माधान गावात यंदाचा बैलपोळा उत्साहात साजरा झाला. गावातील शेतकऱ्यांनी आपल्या लाडक्या बैलांना सजवून मिरवणुकीत भाग घेतला. परंतु यंदाचा हा उत्सव नेहमीसारखा नव्हता. नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसामुळे आणि पुरामुळे येथील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. संत्रा, तूर, कपाशी, सोयाबीन यांसारखी पिके पाण्याखाली गेली आहेत. अनेक शेतकऱ्यांची घरे कोसळली आणि कुटुंबे बेघर झाली आहेत. या गंभीर संकटातही शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा मांडण्याकरिता पोळ्याच्या सणाचा उपयोग केला. शेतकरी सचिन पिसे आणि धानेश्वर मोहोळ यांनी आपल्या बैलजोड्यांवर खास कलाकृती साकारल्यात. या कलाकृतींमधून त्यांनी सरकारला थेट प्रश्न विचारलेत. भीक नको, सन्मान हवा, शेतकऱ्याच्या कष्टाला योग्य दाम हवा आणि निसर्ग आणि सरकार दोन्ही झाले पोरके, अशा आशयाच्या घोषणा त्यांच्या कलाकृतींवर लिहिलेल्या होत्या. या कलाकृतींनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतलेत आणि शेतकऱ्यांच्या वेदना स्पष्टपणे समोर आणल्यात. खऱ्या अर्थाने हा पोळा शेतकऱ्यांच्या आनंदाचा दिवस असतो, परंतु यंदा माधान गावातील शेतकऱ्यांच्या डोळ्यात आनंदाऐवजी नुकसानीचे दुःख अधिक स्पष्टपणे दिसत होते. त्यांच्या कलाकृतींमधून सरकारने या परिस्थितीची गांभीर्याने दखल घ्यावी आणि तातडीने मदत करावी, अशी तीव्र मागणी व्यक्त होत आहे. माधान गावातील शेतकऱ्यांनी आपल्या कलाकृतींमधून व्यक्त केलेल्या भावना अतिशय बोलक्या आहेत. सणासुदीच्या दिवसातही त्यांना मदतीसाठी सरकारकडे याचना करावी लागत आहे. सरकारने या शेतकऱ्यांच्या हाकेला तात्काळ प्रतिसाद द्यावा आणि त्यांना आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी त्वरित पावले उचलावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. शादी और ब्याह की शुरुआत, आराधना साड़ी के साथ. आराधना होलसेल शॉपिंग मॉल, L2 बीझलँड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती. नागपूरच्या नंदनवाड पोलीस ठाण्याच्या हद्दीत जबरी चोरीची घटना घडली आहे. पोलिसांच्या जलद कारवाईमुळे अवघ्या काही तासातच आरोपींना अटक करण्यात यश आलंय. 19 ऑगस्ट रोजी रात्री 10:30च्या सुमारास फिर्यादी यश कैलास इंगळे हे त्यांचे फार्मसीचे दुकान बंद करून
मोटरसायकलने घरी जात होते. खरबी चौक ते वाठोडा चौक दरम्यान स्मिथ बारजवळ 2 आरोपींनी मालवाहक गाडीने त्यांचा मार्ग अडविला. फिर्यादीला मारहाण करून त्यांना चाकूचा धाक दाखविण्यात आला. आरोपींनी विवो कंपनीचा मोबाईल आणि रोख रक्कम असा एकूण 5,200 रुपयांचा मुद्देमाल लुटलाय. फिर्यादीच्या तक्रारीवरनं नंदनवन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. गुन्ह्याची गंभीरता लक्षात घेऊन पोलिसांनी त्वरित पथक तयार केलेत. सापळा रचून अवघ्या काही तासातच 2 आरोपींना ताब्यात घेण्यात आले. अटक करण्यात आलेले आरोपी 25 वर्षीय मोहम्मद सोहेल मोहम्मद अशफाक आणि 27 वर्षीय शाहरुख शेख उर्फ पेंटर शेख मेहमूद यांना चौकशीत आरोपींनी जबर चोरीची कबुली दिली आहे. दोघांना अटक करून पुढील तपास नंदनवन पोलीस करीत आहेत. तक्रारदार यश इंगळे हे त्यांचं फार्मसी दुकान बंद करून घरी जात असताना खरबी चौक ते वाठाडा चौकच्या दरम्यान त्यांच्या पाठीमागून ते 2 व्हीलरने जात होते. त्यांच्या मागून आलेल्या एका मालवाहू ऑटो रिक्षाने त्यांच्या पुढे जाऊन त्यांचा रस्ता अडवला. गाडी थांबवली. त्या मालवाहू रिक्षातून 3 जण खाली उतरले आणि त्यांना मारहाण करून त्यांच्याकडील 1,200 रुपये आणि त्यांचा मोबाईल हिसकावून घेतला आणि त्यांना चाकूचा धाक दाखवला व ते तिथून पळून गेले. सदरची तक्रार फिर्यादीने दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या गुन्ह्यामध्ये सोहेल खान या आरोपीला तात्काळ अटक करण्यात आलेली आहे आणि इतर जे 2 जण आहेत त्यातील एक शेख शाहरुख नावाचा आरोपी आहे आणि त्याचा साथीदार असे 2 जण फरार आहेत. त्यांना देखील नंदनवनचे तपास पथक त्यांच्या मार्गावरती आहे. लवकरच त्यांना देखील अटक करण्यात येईल. दाखल गुन्ह्याचा पुढील तपास PSI दळवी करीत आहेत. सदरची कामगिरी आम्ही वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनात केलेली आहे. नागपूर पोलिसांच्या जलद आणि नेमक्या कारवाईमुळे जबरी चोरीच्या प्रकरणात आरोपी पकडले गेलेत. पुढील तपास नागपूर पोलिसांनी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या एका आरोपीवर कठोर कारवाई केली आहे. नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुमित उर्फ भोला वाघमारे या सराईत गुन्हेगाराला 2 वर्षांसाठी शहराबाहेर हद्दपार करण्यात आला आहे. नागपूर शहरातील नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 27 वर्षीय आरोपी सुमित उर्फ भोला रमेश वाघमारे या आरोपीवर लकडगंज पोलीस ठाण्यात 1 आणि नंदनवन पोलीस ठाण्यात 4 असे एकूण 5 गंभीर गुन्हे दाखल आहेत. यात जबरी चोरी करणे, गैरकायद्याची मंडळी जमून खून करणे, शिवीगाळ आणि मारहाण करणे, सामान्य नागरिकांना धमक्या देणे असे गंभीर गुन्हे समाविष्ट आहेत. पोलिसांनी याच्यावर वेळोवेळी प्रतिबंधक कारवाई केली, मात्र त्याच्या वागण्यात सुधारणा झाली नाही. परिणामी महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या कलम 56 अंतर्गत कारवाई करून त्याला 2 वर्षासाठी नागपूर शहर व जिल्ह्याबाहेर हद्दपार करण्यात आले आहे. या आरोपीला पोलिसांनी नातेवाईकांकडे भंडारा येथे सोडले. नागपूर शहरात कायदा व सुव्यवस्था टिकवण्यासाठी ही कारवाई महत्वाची ठरली आहे. नंदनवन पोलीस स्टेशनच्या रेकॉर्डवरील आरोपी सुमित उर्फ भोला रमेश वाघमारे हा रेकॉर्डवरचा आरोपी आहे. त्याच्यावर लकडगंजचा 1 आणि नंदनवनचे 4 गुन्हे दाखल आहेत. त्याच्यामध्ये जबरी चोरी, अश्लील शिवीगाळ करणे, धमकी देणे, गैरकायद्याची मंडळी जमवून लोकांना जीव मारण्याच्या धमक्या देणे असे अगदी गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत. तर त्याला काल दिनांक 20 ऑगस्ट 2025 रोजी माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ 4 यांच्या आदेशाने 2 वर्षाकरिता नागपूर जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलेली आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या आरोपींवर नागपूर पोलिसांनी पुन्हा एकदा कठोर कारवाई केली आहे. 2 वर्षांसाठी हद्दपार केलेल्या सुमित उर्फ भोला वाघमारेमुळे आता परिसरातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. नागपूर शहरातील पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. संतोषी माता मंदिराजवळील खाटिकपुरा या भागात पोलिसांनी धाड टाकून तब्बल 4.5 लाख रुपयांचा देशी दारूचा साठा जप्त केला आहे. या प्रकरणात एक आरोपी अटकेत असून एक आरोपी फरार आहे. गोपनीय माहितीच्या आधारे नागपूर शहर गुन्हे शाखेच्या पथकाने 21 ऑगस्ट रोजी पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत संतोषी माता मंदिराजवळील प्लॉट नंबर 1915 येथे धाड टाकली. या ठिकाणी आरोपी 56 वर्षीय राजकुमार जयनारायण जयस्वाल राहतो. छाप्यात आरोपीकडे देशी दारूचा मोठा साठा आढळून आला.
पोलिसांनी एकूण 119 बॉक्स जप्त केलेत. असा एकूण 4,70,400 रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतलाय. या प्रकरणात मुख्य आरोपी राजकुमार जयस्वाल अटकेत असून त्याचा मुलगा 19 वर्षीय यश राजकुमार जयस्वाल हा फरार आहे. पोलिसांनी महाराष्ट्र दारूबंदी कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवला असून पुढील तपास पारडी पोलीस करीत आहेत. नागपूर शहरात सध्या चालू असलेल्या पोळा व मारबत या सणाच्या अनुषंगाने ड्राय डे असतो. त्या अनुषंगाने नागपूर शहरात अवैधरित्या सदर सणाच्या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात दारू विक्री होते. सदरच्या दारू विक्रीवर प्रतिबंध करण्यासाठी माननीय पोलीस आयुक्त नागपूर शहर, सह पोलीस आयुक्त नागपूर शहर, अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे नागपूर शहर, पोलीस उपायुक्त गुन्हे, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे यांनी गुन्हे शाखेकडील प्रत्येक पथकाला आपापल्या कार्यक्षेत्रात सक्त कारवाई करण्याबाबतच्या सूचना दिलेल्या होत्या. त्या अनुषंगाने आम्ही पेट्रोलिंग करत असताना आम्हाला आमच्या बातमीदारामार्फत माहिती मिळाली की राजकुमार जयनारायण जयस्वाल, राहणार खाटीपुरा, प्लॉट नंबर 1915, संतोषी माता मंदिराजवळ पारडी, यांनी ड्राय डेच्या दिवशी स्वतःच्या आर्थिक फायद्याकरिता चढ्या किमतीने दारू विकण्यासाठी त्याच्या बंद घरामध्ये मोठ्या प्रमाणात देशी दारूचा स्टॉक करून ठेवलेला अशी बातमी मिळाली होती. सदर बातमीच्या अनुषंगाने राजकुमार जयनारायण जयस्वाल याच्या घरी छापा कारवाई करून त्यांनी त्याच्या घराच्या बेडरूमच्या बाथरूम मध्ये जो 119 देशी दारूचा बॉक्स साठा करून ठेवला होता, त्याची एकूण किंमत आहे 4,70,400 रुपये. सदरचा देशी दारूचा मुद्देमाल जो आहे तो सदर छापा कारवाई दरम्यान जप्त करण्यात आलेला आहे. सदर प्रकरणात गुन्हे शाखा युनिट 5च्या पथकातील पोलीस हवालदार अनिस खान यांनी दिलेल्या तक्रारीवरून पारडी पोलीस ठाणे येथे राजकुमार जयनारायण जयस्वाल व त्याचा मुलगा यश राजकुमार जयस्वाल यांच्या विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आलेला असून सदर प्रकरणात पुढील तपास सुरू आहे. देशी दारू विक्रीच्या बेकायदेशीर धंद्यांना आळा घालण्यासाठी पोलिसांची ही कार्यवाही महत्त्वाची मानली जाते. पुढील तपासात आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. नागपूर गुन्हे शाखेची मोठी कामगिरी. घरफोडी करणाऱ्या 2 आरोपींना अटक, तब्बल 5 लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त. नागपूर शहरातील गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 ने एका मोठ्या घरफोडी प्रकरणाचा छडा लावत 2 शिताफीने घरफोडी करणाऱ्या आरोपींना गजाआड केले. त्या दोन्ही आरोपींकडून पोलिसांनी रोख रक्कम, सोन्याचे दागिने, रोलेक्स घड्याळ आणि पल्सर मोटरसायकलसह तब्बल 3.5 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. नागपूर शहरातील राणा प्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत MIG कॉलनीतील फिर्यादी अमित राजेंद्र तुरकर यांच्या घरात 17 ते 18 ऑगस्टच्या दरम्यान चोरीची घटना घडली होती. फिर्यादी आणि त्यांची पत्नी दोघेही कामानिमित्त घराबाहेर गेले असता अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातील लाकडी कपाट फोडून चोरट्यांनी रोख 5,000 रुपये, सोन्याचे 88 ग्रॅम वजनाचे दागिने आणि रोलेक्स कंपनीचे घड्याळ असा एकूण 5,15,000 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन राणा प्रतापनगर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. या तपासादरम्यान गुन्हे शाखा युनिट 1च्या पथकाने तांत्रिक तपास करून खात्रीशीर माहितीच्या आधारे 28 वर्षीय अजय रामसिंग वरखडे आणि 24 वर्षीय अविनाश सुधाकर काळे अशा 2 आरोपींना ताब्यात घेतले. दोन्ही आरोपींना चौकशीत त्यांनी केवळ या घरफोडीचीच नाही तर आणखी 2 घरफोड्यांची कबुली दिली. या तिन्ही गुन्ह्यांमध्ये त्यांनी मिळून एकूण लाखो रुपयांचा मुद्देमाल चोरल्याचे उघड झालेत आहे. पोलिसांनी आरोपींकडनं सोन्याचे दागिने, रोख रक्कम, रोलेक्स घड्याळ आणि पल्सर मोटारसायकल असा सुमारे 3,44,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल, सह पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, उप आयुक्त राहुल माकणीकर आणि सहाय्यक पोलीस आयुक्त अभिजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल देशमुख, सह पोलीस निरीक्षक सचिन भोंडे आणि त्यांच्या पथकाने केली आहे. तर पुढील तपास सुरू आहे. युनिट 1 पथकातील अंमलदार अधिकारी काल दिनांक 22/8 रोजी परिसरामध्ये पेट्रोलिंग करत असताना त्यांना 2 संशयित इसम एका मोटरसायकलवर जात असताना मिळून आले. त्यांना थांबवून अटकतात लक्षात आले की हे रेकॉर्डवरचे आरोपी आहेत. एकाचं नाव अजय रामसिंग वरखडे, दुसऱ्याचा अविनाश सुधाकर काळे यांच्यावरती नागपूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घरफोडी व चोरीचे गुन्हे दाखल आहेत.
संशयित आरोपींची पंचासमक्ष अंगझडती घेतली असता आरोपी अजय रामसिंग वरकडे याच्या खिशातून एक महागडी रोलेक्स कंपनीचं घड्याळ मिळून आलं. त्या घड्याळाबाबत त्यांच्याकडे सविस्तर विचारपूस केली असता त्या दोघांनी दिनांक 18/8/2025 रोजी प्रतापनगर परिसरामध्ये 2 ठिकाणी घरफोडी केली असल्याचे कबूल केले. त्यांच्या पुन्हा अधिक चौकशी केली असता त्यांनी 12/8/2025 रोजी देखील प्रतापनगर हद्दीमध्ये एक घरफोडी केली असल्याचे कबूल केले. अशा पद्धतीने त्यांनी 3 घरफोड्यांचे कबुली दिल्यानंतर या गुन्ह्यामध्ये त्यांनी चोरीला गेलेला माल जो ज्या ठिकाणी ठेवलेला आहे त्याच्या अनुषंगाने आम्ही त्यांच्या घराची घरझडती घेतली असता आरोपी अविनाश सुधाकर काळे याच्या राहत्या घरातून 13 ग्रॅमची एक सोन्याची लगड, त्याचबरोबर 15 ग्रॅम वजनाचे वेगवेगळे सोन्याचे दागिने तसेच काही नगदी रक्कम असे मुद्देमाल मिळून आला. सदरचा मुद्देमाल हा 3 गुन्ह्यामध्ये चोरी केली असल्याची खात्री पटली. त्यानुसार एकूण त्यांच्याकडून 3,44,000 रुपये मुद्देमाल गुन्ह्याच्या तपासामध्ये जप्त करण्यात आलेला आहे. अशा पद्धतीने गुन्हे शाखा युनिट 1 ने 3 गुन्हे उघडकीस आणलेले असून या कामगिरीकरता गुन्हे शाखेला पोलीस आयुक्त श्री सिंगल सर, जॉईंट CP श्री रेड्डी सर, ॲडिशनल CP क्राईम श्री परदेशी सर, DCP क्राईम श्री माकणीकर सर व ACP क्राईम श्री पाटील सर यांचं बहुमूल्य मार्गदर्शन लाभले असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही कामगिरी करण्यात आलेली आहे. नागपूर गुन्हे शाखेची ही कारवाई पुन्हा एकदा सिद्ध करते की शहरात गुन्हेगारांना वाव नाही. पोलिसांच्या दक्षतेमुळे घरफोड्यांची 3 गुन्हे उघडकीस येऊन लाखो रुपयांचा मुद्देमाल परत मिळालाय. पुढील तपासानंतर अजून किती गुन्ह्यांचा उलगडा होतो याकडे सर्वांचे लक्ष लागलंय. आरोग्य सेवा ही मानवी जीवनाचा आधार आहे, पण जेव्हा याच आरोग्य व्यवस्थेतील निष्काळजीपणा एखाद्या निष्पाप जीवाचा बळी घेतो तेव्हा संपूर्ण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण होतो. भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर ग्रामीण रुग्णालयातून अशीच एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. डॉक्टरांच्या बेजबाबदारपणामुळे एका नवजात बाळासह त्याच्या आईचा मृत्यू झाल्याने संपूर्ण जिल्हा हादरलाय. भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य व्यवस्थेचा गलथान कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे रीना विवेक शहारे 25 वर्षीय या मातेचा आणि तिच्या नवजात बाळाचा हृदयद्रावक मृत्यू झाला आहे. असोला येथील रहिवासी असलेल्या रीना यांना प्रसूतीसाठी या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, परंतु येथील डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे हा दुर्दैवी प्रकार घडला आहे. या घटनेमुळे लाखांदूर तालुक्यात आणि संपूर्ण भंडारा जिल्ह्यात मोठा संताप व्यक्त केला जात आहे. नागरिकांनी डॉक्टरांच्या कार्यक्षमतेवर आणि निष्क्रियतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. या धक्कादायक प्रकाराची सखोल चौकशी करून संबंधित बेजबाबदार डॉक्टरांवर तात्काळ गुन्हे दाखल करून त्यांना निलंबित करावे अशी जोरदार मागणी पीडित शहारे कुटुंबियांसह लाखांदूर तालुक्यातील नागरिकांनी केली आहे. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे यापूर्वीही अशा अनेक घटना घडल्या आहेत, परंतु या घटनेने आरोग्य व्यवस्थेतील ढिलाई किती टोकाची आहे हे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. जर या प्रकरणी कठोर कारवाई झाली नाही तर लवकरच रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशाराही नागरिकांनी दिला आहे. तुम्ही बघू शकता की सध्या मी लाखांदूर तालुक्याचे ग्रामीण रुग्णालय लाखांदूर येथे आहे. लाखांदूर येथे मी आज अशी बातमी घेऊन आलो जिथे एका ग्रामीण रुग्णालयामध्ये एका महिलेची आणि तिच्या बाळाची दोघांचीही मृत्यू झालेली आहे आणि याचा थेट आरोप कुटुंबियांनी संबंधित डॉक्टर आणि पूर्ण स्टॉपवर केलेला आहे. त्याचं असं म्हणणं आहे की ज्या वेळेस प्रसूती झाली त्यावेळेस कुठल्याही डॉक्टरनी फेरफटका न मारता, विशेष काळजी न घेता किंवा कुठलीही विचारणा न करता त्यांच्या निष्काळजीपणामुळे हे मृत्यूचा बळी पडल्याचा सर्वस्वी जबाबदार हे फक्त डॉक्टर कर्मचारी आहेत असा आरोप पीडित जे मृत्यू पावलेली महिला आहे तिच्या पतीने केला आहे. ह्या संदर्भात आपण अधिकची सविस्तर माहिती जाणून घेऊया सिटी न्यूजच्या माध्यमातून. सिटी न्यूजसाठी साहिल रामटेके, लाखांदूर, भंडारा. सरकारी आरोग्य व्यवस्थेचा हा निष्काळजीपणा अत्यंत गंभीर आहे. ही घटना केवळ एका कुटुंबावर आलेलं संकट नाही तर संपूर्ण समाजासाठी एक इशारा आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन दोषींवर तात्काळ आणि कठोर कारवाई करणे आवश्यक आहे, जेणेकरून भविष्यात असे प्रकार पुन्हा घडणार नाहीत आणि नागरिकांचा आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास टिकून राहील. भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर.
विदर्भात पुन्हा एकदा निसर्गाने कहर केला आहे. बुलढाणा जिल्ह्यात मुसळधार पावसाने शेतकऱ्यांची आयुष्यभराची मेहनत पाण्यात गेली आहे. हजारो हेक्टर शेतजमीन जलमय झाली असून सोयाबीन, तूर यासारखी खरीप पिके पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत. या संकटांचा मोठा फटका मेहकर, लोणार, सिंदखेड राजा आणि चिखली तालुक्यांना बसला असून शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. बुलढाणा जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. मेहकर तालुक्यातील खंडाळा शिवारात मधुकर तेबाजे या शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकाला पाण्याखाली जावे लागले. शेतात गुडघाभर पाणी साचल्याने शेतकऱ्यांची पिकांची स्वप्न चुरडून गेले आहे. केवळ मेहकरच नव्हे तर लोणार, सिंदखेड राजा आणि चिखली तालुक्यांमध्येही शेत जमीन पाण्याखाली गेली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील हजारो हेक्टर जमीन जलमय झाली असून खरीप हंगाम धोक्यात आला आहे. फक्त बुलढाणाच नव्हे तर विदर्भातील वाशिम, अकोला, अमरावती आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्येही पावसाचा फटका बसला आहे. सोयाबीन, तूर आणि इतर खरीप पिके मोठ्या प्रमाणात बाधित झाली आहे. पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत आहे. शेतकऱ्यांचा दावा असा आहे की पावसामुळे हातात आलेला घास हिरावला गेला आहे. सरकारने तातडीने परिस्थितीची पाहणी करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी जिल्ह्यातील शेतकरी संघटनांकडून केली जात आहे. माझ्या शेतीमध्ये पूर्ण पाणी साचलेलं आहे. त्याकरता मी व्हिडिओ देत आहे. समोर पाणी हे सर्व पाणी साचलेलं आहे. पाय फसतात शेतामध्ये आणि शेतीचं भरपूर नुकसान झालेलं आहे. सोयाबीन पिवळी पडली, याला काहीच नाही. शेंगा बी नाही येणार, पण काहीच नाही. हे सर्व कामातून गेलेलं पीक आहे. पूर्ण नुकसान झालेलं आहे. याच्यात पावसामुळे अति पाऊस झाल्यामुळं सर्व नुकसान झालेलं आहे. निसर्गाच्या या संकटाने पुन्हा एकदा ग्रामीण अर्थव्यवस्थेला फटका बसला आहे. शेतकरी सरकारच्या मदतीची वाट पाहत आहेत. आता सरकार तातडीने पाहणी करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देईल का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. गुटख्याची अवैध वाहतूक रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून वेळोवेळी कारवाई केली जाते. पण आता या गुन्हेगारांनी गुटख्याची वाहतूक करण्यासाठी समृद्धी महामार्गासारख्या हाय स्पीड मार्गाचा वापर करायला सुरुवात केली आहे. मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे त्यांची ही योजना उधळली गेली आहे. मेहकर पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत गुटख्याने भरलेला एक मोठा ट्रक पकडला आहे. समृद्धी महामार्ग आता फक्त वेगवान प्रवासासाठीच नव्हे तर अवैध धंद्यांसाठी वापरला जात आहे. हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. मेहकर पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की MH17BY 0210 क्रमांकाचा एक मोठा आयशर ट्रक समृद्धी महामार्गावरनं गुटख्याची अवैध वाहतूक करीत आहेत. माहिती मिळताच मेहकरचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशनचे ठाणेदार व्यंकटेश्वर आलेवार यांनी तात्काळ एक पथक तयार केलेत. या पथकाने सापळा रचून हा भरधाव वेगातील आयशर ट्रक समृद्धी महामार्गावरच पकडला. ट्रकची तपासणी केली असता त्यामध्ये लाखोंच्या किमतीचा गुटखा आढळून आला. पोलिसांनी संपूर्ण गुटखा आणि ट्रक जप्त केला असून तो मेहकर पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आला आहे. सध्या पोलीस या प्रकरणी पुढील तपास करीत आहेत. या कारवाईमुळे अवैध गुटखा वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. या कारवाईकडे संपूर्ण परिसरातील नागरिकांचे लक्ष लागून आहे. पोलिसांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे एक मोठी अवैध वाहतूक रोखली गेली आहे. मात्र आता या गुटख्याचा मुख्य सूत्रधार कोण आहे, हा माल कुठे जाणार होता आणि या रॅकेटमध्ये कोण कोण सामील आहे याचा तपास करणे पोलिसांपुढे एक मोठे आव्हान आहे. दारवा येथे 13 वर्षीय नातवाचा रेल्वेच्या खड्ड्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेचा तीव्र मानसिक धक्का बसल्याने दिग्रस येथील त्याच्या आजोबांनी देखील जगाचा निरोप घेतला. एका दिवसात घडलेल्या हृदयद्रावक घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाते. दारवा रेल्वे स्टेशन परिसरात वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वे उड्डाणपुलाखाली खड्डा खोदण्यात आला होता. मागील काही दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे या खड्ड्यात पाणी साचले होते. 4 शाळकरी मुलांना या खड्ड्यात पोहण्याचा मोह आवरता आला नाही, परंतु हा मोह जीवघेणा ठरला. चौघांचाही बुडून करून अंत झालाय. यामध्ये 13 वर्षीय रेहान असलम खान याचाही समावेश होता. ही धक्कादायक माहिती मिळताच दिग्रस येथील त्यांचे आजोबा मुनीर खान शमशेर खान उर्फ मुन्नाभाई पेपरवाले तसेच नातेवाईक दारवा येथे दाखल झालेत. परंतु एकुलत्या नातवाच्या मृत्यूचा धक्का आजोबांना सहन झाला नाही. घरची कामे आटोपल्यानंतर रात्री 11 वाजताच्या सुमारास बोलता बोलता त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यांनीही देह त्यागला. गुरुवारी दुपारी दारवा येथे नातवाची अंत्ययात्रा पार पडली तर सायंकाळी दिग्रस येथे आजोबांना शोकाकुल वातावरणात सुपूर्द एक खाक करण्यात आले. मुनीर खान यांची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. वृत्तपत्र वितरक म्हणून कार्यरत राहून त्यांनी कुटुंबियांचा उदरनिर्वाह केला.
त्यांचा बोलका आणि मनमिळाऊ स्वभावामुळे ते परिसरात लोकप्रिय होते. एका दिवसात घडलेल्या आजोबा व नातवाच्या दुर्दैवी मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. पत्रकार बांधव, सर्वधर्मीय नागरिक, सर्वपक्षीय लोक या दुःखद प्रसंगी कुटुंबियांच्या दुःखात सहभागी झालेत. एका नातवाच्या दुर्दैवी मृत्यूमुळे आजोबांनीही जगाचा निरोप घेतला. यवतमाळ जिल्ह्यातील ही हृदयद्रावक घटना प्रत्येकाची डोळे पाणावणारी आहे. पोळा हा सण शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा सण असतो, ज्यात शेतकरी आपल्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करतात. पण आज काळानुसार शेतीतही मोठे बदल होत आहेत. याच बदलाचे प्रतीक म्हणून बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथे एक अनोखा उपक्रम राबविण्यात आला. पारंपरिक बैलपोळ्यांसोबत आधुनिक शेतीचा अविभाज्य भाग बनलेल्या ट्रॅक्टरचा पोळा साजरा करण्यात आला. केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी स्वतः ट्रॅक्टर चालवून यात सहभाग घेतला आणि या अनोख्या पोळ्याची शोभा वाढविली. राज्यभरात पारंपरिक पद्धतीने बैलपोळा साजरा होत असताना बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथे एक आगळा वेगळा ट्रॅक्टर पोळा आयोजित करण्यात आला. आधुनिक युगात शेतीत बैलांसोबतच ट्रॅक्टरचे योगदानही तितकेच महत्वाचे आहे, हा संदेश देण्याकरिता हा अनोखा पोळा साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात शेकडो शेतकरी आपापले ट्रॅक्टर सजवून रॅलीमध्ये सहभागी झाले होते. ट्रॅक्टरला फुलांच्या माळा, रंगीत कपडे आणि आकर्षक सजावट करून ते बैलांप्रमाणे सजवण्यात आले होते. या रॅलीमध्ये केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी स्वतः ट्रॅक्टर चालवून शेतकऱ्यांचा उत्साह वाढविला. हा कार्यक्रम केवळ एक सण म्हणून साजरा झाला नाही, तर शेतीत होत असलेल्या बदलांचे आणि शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्मविश्वासाचे प्रतीक ठरला. ट्रॅक्टर आणि बैल हे दोन्ही शेतांच्या प्रगतीचे महत्वाचे भाग आहेत, हे या अनोख्या पोळ्याने सिद्ध केलेत. या उपक्रमाने केवळ मेहकर तालुक्याचेच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतलेत. परंपरा आणि आधुनिकता यांचा हा अनोखा संगम खऱ्या अर्थाने कौतुकास्पद आहे. हा ट्रॅक्टर पोळा केवळ एक कार्यक्रम नव्हता, तर बदलत्या शेतीचे एक शक्तिशाली प्रतीक होता. या उपक्रमाने दाखवून दिले की शेतकरी आजही आपल्या परंपरा जपतात, पण त्याचबरोबर आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करण्यासही ते मागे नाहीत. निसर्गाच्या अवकृपेमुळे अनेकदा शेतकऱ्यांवर मोठं संकट येतं. गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे आणि धरणातून पाणी सोडल्यामुळे पैनगंगा नदीकाठच्या गावांमध्ये पूर आला आणि शेतीचं मोठं नुकसान झालं. या संकटाच्या वेळी शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्यासाठी आमदार भीमराव केराम यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांनी थेट शेताच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली आणि शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्याचं आश्वासन दिलं. मागील आठवड्यात झालेल्या जोरदार पावसामुळे आणि इसापूर धरणातून पाणी सोडल्यामुळे माहूर तालुक्यातील पैनगंगा नदी दुथडी भरून वाहली आहे. यामुळे नदीकाठच्या अंजनखेड, बोडगव्हाण, सायफळ, वडसा, पडसा, टाकडी, रुई, हडसण यांसारख्या गावांमध्ये शेतांचे आणि पिकांचे मोठे नुकसान झालेत. या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करण्याकरिता आमदार भीमराव केराम यांनी संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांसह पूरग्रस्त भागाला भेट दिली आहे. यावेळी त्यांच्यासोबत तहसीलदार अभिजित जगताप, गटविकास अधिकारी ज्ञानेश्वर टाकरस, पोलीस निरीक्षक गणेश कराड, कृषी अधिकारी आणि इतर महसूल अधिकारी उपस्थित होते. आमदार केराम यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. नदीच्या पाण्याने शेतजमीन खरडून गेल्याची आणि उभी पिके पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याचे दृश्य पाहून त्यांनी शेतकऱ्यांना धीर दिला आहे. यावेळी त्यांनी नुकसानग्रस्त शेतकरी आणि नागरिकांना झालेल्या नुकसानीची भरपाई मिळवून देण्याकरिता सर्वतोपरी प्रयत्न करण्याची ग्वाही दिली आहे. या पाहणी दौऱ्यात त्यांच्यासोबत तालुकाध्यक्ष निळखंड मस्के, जिल्हा उपाध्यक्ष कांतराव घोडेकर, प्राध्यापक राजेंद्र केशवे, तालुका सरचिटणीस विनायक मुसडे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. प्रशासनाने तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळवून द्यावी अशी मागणीही त्यांनी केली आहे. 16 आणि 17 तारखेला अतिवृष्टी झाल्यामुळे पैनगंगा नदीच्या तीरावरच्या आसपास असलेले आमचे शेतकरी आणि त्या शेतांच्या आजूबाजूला असलेले छोटे मोठे जे नाल्या होत्या आणि जास्तीचा पाऊस पडल्यामुळं ते नाले तोडून भरून वाहत होत्या आणि पैनगंगेला ते पाणी न स्वीकारल्यामुळं डाब मारून ती परिस्थिती निर्माण झाली. पाण्याचा निचरा जागेवर झाल्यामुळे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये शेतीची हानी त्या ठिकाणी झालेली आहे. आणि मग त्या ठिकाणी बाधित झालेल्या शेतकऱ्यांचं शासनाच्या वतीने महसूल विभाग आणि कृषी विभाग हे संयुक्त पद्धतीने त्या ठिकाणी त्याचा सर्वे करून जास्तीत जास्त त्यांना कशा पद्धतीनं आर्थिक मदत त्या ठिकाणी करता येईल अशा पद्धतीचं त्या ठिकाणी शासनाकडे आपल्याला पाठपुरावा करायचा आहे. आणि कुठल्याही शेतकऱ्यांना त्या ठिकाणी किंवा हे बाधित झालेले जे शेतकरी आहे ज्यांचं नुकसान झालेलं आहे
की कुठलाही माणूस त्या ठिकाणी वंचित राहू नये अशा पद्धतीचे सर्वे करण्याचे निर्देश मी महसूल विभागाला त्या ठिकाणी दिलेले आहेत. त्यांची आता 4 वाजता सुद्धा बैठक झाली आणि प्रायमरी स्वरूपामध्ये किनवट आणि माहूर भागामध्ये ज्या ज्या ठिकाणी सुरुवातीच्या काळामध्ये सरसकट आपण जे बाधित झालेल्या लोकांना मदत झाली पाहिजे अशा पद्धतीची आपली भूमिका होती, परंतु आता काही शेतकऱ्यांची अशी मागणी आहे की ज्यांचं नुकसान जास्त झालेलं आहे आम्हाला त्या ठिकाणी कमी मिळतो आणि ज्यांचं झालेलंच नाही त्यांनाही पैसे जास्तीचे मिळतात, म्हणून ज्यांची पर्सेंटेजमध्ये कोणाचं जास्त नुकसान झालेलं असेल अशी वर्गवारी करून तशा पद्धतीचं रीतसर सर्वे करून तसे प्रस्ताव शासनाला तहसीलच्या मार्फत त्या ठिकाणी संयुक्त सर्वे रूपाने त्या ठिकाणी सादर करावे असे मी निर्देश त्यांनी दिलेले आहे. अधिकाधिक माझ्या भागातल्या बाधित शेतकऱ्यांना आर्थिक मदत कशा पद्धतीने मिळवून देता येईल या पद्धतीने या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून निश्चित त्या ठिकाणी मी प्रयत्न करतो. अडसरी गावात काही पाळीव जनावर दगावलेले आहे, त्याच्यामध्ये पाणी शिरलेलं आहे, पाळीव जनावर आहेत, घरामध्ये पाणी सुटलेलं आहे किंवा आणखी बाकीच्या काही शेतकऱ्यांच्या शेतामध्ये नदीच्या पलीकडे शेती असल्यामुळं त्या ठिकाणी काही लोकांनी बिबिया खतं वगैरे त्या ठिकाणी घेऊन गेलेले होते. पाणी आल्यामुळे त्यांचे खतं जागेवर त्या ठिकाणी गेलेले आहेत. या सगळ्या ज्या ज्या नुकसानीमध्ये येणाऱ्या आहेत त्या सर्वच्या सर्व गोष्टी त्या ठिकाणी त्यांच्या सर्वेमध्ये आणि त्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आले पाहिजे अशा पद्धतीचे निर्देश मी प्रशासनाला दिलेले आहे. आमदार भीमराव केराम यांनी दिलेला हे शब्द शेतकऱ्यांसाठी एक आशेचा किरण आहे. शेतकऱ्यांनी केलेल्या नुकसानीचे पंचनामे लवकरात लवकर होऊन त्यांना शासनाकडून योग्य ती भरपाई मिळेल अशी अपेक्षा आहे. पाहूया प्रशासकीय यंत्रणा यावर किती तत्परतेने काम करते आणि शेतकऱ्यांना किती लवकर मदत मिळते. नाशिकमध्ये गुन्हेगारी विरोधात पोलिसांचे मोठे यश. नुकताच कारागृहातून जामिनावर बाहेर आलेल्या कुख्यात गुंडाला पोलिसांनी कट्ट्यासह अटक केली आहे. इगतपुरी परिसरात दहशत माजविण्याच्या तयारीत असलेल्या या सराईत गुन्हेगारावर 1-2 नव्हे तर तब्बल 9 गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. हा गुन्हेगार पोलिसांच्या रडारवर होता आणि शेवटी रंगेहात पकडला गेला. नाशिक ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेला मोठे यश मिळाले आहे. इगतपुरी तालुक्यातील घोटी सिन्नर रोडवरील SMBT हॉस्पिटल परिसरात देशी बनावटीची पिस्तूल, 2 जिवंत काडतुसे आणि धारदार कोयता घेऊन दहशत पसरविण्याच्या तयारीत असलेल्या 21 वर्षीय पुरुषोत्तम उर्फ गग्गा संजय गिरी या सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी रंगेहात पकडले. पुरुषोत्तम गिरी हा नांदगाव सदो येथील रहिवासी असून घोटी वाडीवर्रे आणि इगतपुरी पोलीस ठाण्यात तब्बल 9 गंभीर गुन्ह्यात वांछित होता. खून, गंभीर मारहाण, दहशत माजविणे असे गंभीर गुन्हे त्यांच्यावर नोंद आहेत. विशेष म्हणजे हा गुंड नुकताच नाशिक मध्यवर्ती कारागृहातून जामिनावर बाहेर पडला होता. तुरुंगातून सुटल्यावर तो पुन्हा गुन्हेगारी वर्तणुकीत सक्रिय झाला आणि त्याच्या विरोधात पोलिसांनी पुन्हा कारवाई केली आहे. या यशस्वी कारवाईत पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखिलकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांच्या पथकाचा समावेश होता. पोलिसांनी स्पष्ट केले आहे की जिल्ह्यातील अशा सराईत गुन्हेगारांविरुद्ध कठोर मोहीम राबवली जाणार असून कायद्याचे राज्य प्रस्थापित करण्यासाठी कठोर पावले उचलली जातील. गुन्हेगारीचे हे सावट दूर करण्यासाठी पोलिसांची ही मोहीम निश्चितच कौतुकास्पद आहे. परंतु वारंवार जामिनावर सुटून पुन्हा गुन्हेगारीकडे वळणाऱ्या गुन्हेगारांविरोधात अधिक कठोर कायदेशीर उपायांची गरज आहे. जिल्ह्यात शांतता आणि सुरक्षितता प्रस्थापित करण्यासाठी ही कारवाई निश्चितच मोठा संदेश देणारी ठरत आहे. नाशिक शहरात मसाज सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या देहविक्री रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केलाय. मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या आरम स्पा मध्ये ही धडक कारवाई करण्यात आली असून मुख्य आरोपी खुशबू परेश सुराणा यांना अटक करण्यात आली आहे. नाशिक शहरातील आरम स्पा मध्ये मसाजच्या नावाखाली सुरू असलेल्या देहविक्रीच्या धंद्यावर पोलिसांनी सापळा रचून धाडसी छापा टाकलाय. मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या या कारवाईत मुख्य आरोपी खुशबू परेश सुराणा याला पोलिसांनी ताब्यात घेतले. या कारवाईत कानपूर, दिल्ली, बिहार, मिझोरम आणि नाशिक अशा विविध राज्यातून आणलेल्या 5 महिलांची सुटका करण्यात आली आहे. आरोपी महिलांना आर्थिक फायद्यासाठी बळजबरीने वेश्या व्यवसायात ढकलत असल्याचा धक्कादायक आरोप आहे. गुन्हे शाखेच्या टीमने बनावट ग्राहक पाठवून हा सापळा रचला आणि कारवाई केली आहे. वरिष्ठ निरीक्षक डॉक्टर आंचल मुदगल यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम यशस्वी पार पडली आहे. या प्रकरणी आरोपीवर अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या सूचनेनंतर नाशिक शहरात अवैध धंद्यांवर मोठ्या प्रमाणात धडक मोहीम सुरू आहे.
आरंभ स्पामधील देह विक्रीचा पर्दाफाश केल्यानंतर नाशिक पोलिसांची कार्यवाही सध्या चर्चेत आहे. अवैध धंद्यांवर अशा कारवाया सातत्याने सुरू राहतील का, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले. श्रावण महिना आणि त्यात येणारे सण म्हणजे भारतीय संस्कृतीची खरी ओळख. यातीलच एक महत्त्वाचा आणि शेतकऱ्यांच्या जीवनातील अविभाज्य घटक असलेला सण म्हणजे पोळा. हा सण केवळ बैलांची पूजा नसून शेतकऱ्यांच्या कष्टाची आणि त्यांच्या सोबतीची कृतज्ञता व्यक्त करणारा आहे. लातूर जिल्ह्यातील खुंटेगाव, सेलू आणि बुधोडा येथे पोळा सण मोठ्या उत्साहात पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. शेतकऱ्याचा खरा मित्र आणि सोबती असलेल्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा पोळा सण लातूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मोठ्या उत्साहात साजरा झाला आहे. औसा तालुक्यातील खुंटेगाव, सेलू आणि बुधोडा यांसारख्या गावांमध्ये हा उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आलाय. शेतकरी आपल्या बैलांना सजवून त्यांची पूजा करून त्यांना गोडधोड खाऊ घालून या सणात सहभागी झाले. वर्षभर शेतीच्या कामात मदत करणाऱ्या या मुख्य प्राण्यांना आज या दिवशी आराम दिला जातो आणि त्यांचा सन्मान केला जातो. या सणानिमित्त गावातील सर्व शेतकरी आणि नागरिक एकत्रित येतात. सजवलेल्या बैलांची मारुतीच्या मंदिराभोवती मिरवणूक काढली जाते. पारंपरिक पद्धतीने त्यांना मान दिला जातो. ज्यांच्याकडे बैल नाहीत ते लोक मातीच्या बैलांची पूजा करून या उत्साहात सहभागी होतात. हा सण केवळ धार्मिक नाही तर तो शेती, निसर्ग आणि मानवी जीवनातील सहसंबंध दर्शवितो. श्रावण महिन्यातील या सणांना धार्मिक महत्त्व आहे, तर त्यासोबतच त्यांचे नैसर्गिक आणि व्यावहारिक महत्त्वही मोठे आहे. अशा प्रकारे लातूर जिल्ह्यातील गावांमध्ये पोळा सणानिमित्त एक वेगळाच उत्साह आणि आनंद दिसून आला. हा सण केवळ बैलांचा नसून तो शेतकऱ्यांच्या कष्टाचा आणि त्यांच्या समृद्धीचं प्रतीक आहे. सण उत्सवाचा काळ म्हणजे आनंद आणि उत्साहाचं वातावरण. पण हाच उत्साह कायदा आणि सुव्यवस्थेचा भंग करणारा ठरू नये यासाठी पोलीस प्रशासन नेहमीच सतर्क असते. भोकरदन तालुक्यात येणाऱ्या पोळा, गणपती उत्सव आणि इतर धार्मिक कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर पारत पोलीस ठाण्याने एक महत्त्वाचं आवाहन केलं आहे. कोणत्याही परिस्थितीत कायदा आणि सुव्यवस्थेचा भंग होऊ नये यासाठी त्यांनी नागरिकांना सूचना दिल्या आहेत. भोकरदन तालुक्यातील धावडा, बालसावंगी, पारत, रेणुका, पिंपळगाव यांसारख्या गावांमध्ये लवकरच पोळा, गणपती उत्सव, हिंडीबा यात्रा आणि कुस्ती दंगल असे विविध कार्यक्रम साजरे होणार आहेत. या उत्सवांच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता पारत पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने यांनी विशेष काळजी घेतली आहे. त्यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की सर्व सण उत्सव डीजे मुक्त वातावरणात साजरे करावेत. तसेच गणपती उत्सवादरम्यान पत्त्यांचे डाव मांडू नयेत. जर कोणी असे करताना आढळले तर त्यांच्यावर कायदेशीर आणि कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला आहे. या व्यतिरिक्त धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या वेळी कोणीही दारू पिऊन धिंगाणा करू नयेत. समाजाच्या भावना दुखावतील असे कोणतेही गैरकृत्य करू नयेत. जर कोणी कायदा आणि सुव्यवस्थेचा भंग करताना आढळलेत तर त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल असेही माने यांनी स्पष्ट केलेत. सण उत्सव शांततेत आणि सौहार्दाच्या वातावरणात साजरे व्हावेत याकरिता पोलिसांनी हे आवाहन केले आहे. त्यांच्या या प्रयत्नांना नागरिकांनी सहकार्य करावेत अशी अपेक्षा आहे. सण उत्साह साजरा करताना कृपया कुणाच्याही भावना दुखू नये असे कृत्य करू नये. सण साजरा करताना कायद्याचं पालन करून प्रत्येक नागरिकांनी उत्साहात साजरा करावा. तसेच आपल्या अतिउत्साहामुळं इतर नागरिकांना कोणाला त्रास होऊ नये. आगामी काळात आज पोळा आहे, दारू पिऊन धिंगाणा वगैरे करू नये, त्याच्यामुळं इतर लोकांना त्रास होतो. तसेच पोळ्या दरम्यान मानापानाच्या ज्या थोड्याफार गोष्टी आहेत त्याच्यावरून वाद न घालता समंजसपणे आपण मानपानाच्या गोष्टी करून व्यवस्थितपणे पोळा साजरा करावा. तसेच काही भागात कुस्त्याचे प्रकार होतात, त्यामध्येही कोणताही अनुचित प्रकार न करता कायद्याचे पालन करून सुरळीत उत्साह साजरा करावा. तसेच गणेश उत्सवादरम्यान प्रत्येकांना आवाहन करतो की माननीय उच्च न्यायालय मुंबई यांनी डीजेवर गणपती दरम्यान बंदी घातली आहे. तशी ही बंदी आहे. तर सर्व गणपती पदाधिकारी यांना आवाहन करतो की त्यांनी डीजेचा वापर न करता आपली पारंपरिक संस्कृतीचा वापर करून ढोल ताशा व इतर पारंपरिक वाद्याचा उपयोग करून शांततेत उत्साह साजरा करावा. गणपती मंडळांनी आपापल्या मंडळाच्या परवानग्या घेऊन योग्य पदाधिकारी नेमून CCTV कॅमेरे नेवावे व उत्सव साजरा करताना कोणालाही त्रास होणार नाही व कोणाच्याही इतर धार्मिक भावना दुखवणार नाही याचं सर्वांनी पालन करावं.
सण उत्सव हे सामाजिक एकोपा वाढविणारे असतात. पोलिसांनी केलेल्या या आवाहनाचे पालन करून सर्वांनी मिळून हे उत्सव शांततेत आणि उत्साहात साजरे करावेत. पोलीस प्रशासन आणि नागरिकांच्या सहकार्यानेच कोणतेही अनुचित प्रकार टाळता येऊ शकतो हे इथे सिद्ध होतं. जाता जाता पुन्हा एकदाच्या ठळक बातम्या. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवर सुद्धा बघू शकता. यामध्ये नेक्स्ट चॅनल नंबर 117, जिओ चॅनल नंबर 872, जीटीपीएल चॅनल नंबर 73, फास्ट वे चॅनल नंबर 256 वर बघू शकता. आता अमरावती जिल्ह्यानंतर विदर्भ आणि महाराष्ट्राचे दर्शक घरबसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूजच्या बातम्या पाहू शकता. याकरिता छत्रपती संभाजीनगर नेक्स्ट सेटअप बॉक्स नंबर 14, यवतमाळ सेटअप बॉक्स नंबर 12, वाशिम सेटअप बॉक्स नंबर 26, नांदेड सेटअप बॉक्स नंबर 17, माहूर सेटअप बॉक्स नंबर 7, नागपूर जीटीपीएल सेटअप बॉक्स नंबर 469 आणि एसीएन सेटअप बॉक्स नंबर 51, अकोला आरआरसी सेटअप बॉक्स नंबर 899. लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावा. आपण सिटी न्यूजच्या केबल व्यतिरिक्त युट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर सुद्धा बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. युट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्यासाठी सबस्क्राईब बटनला क्लिक करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सअप नंबर खाली स्क्रीनवर येतोय. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूयात. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. तोपर्यंत नमस्कार. हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान. जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है, वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल. हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है. सिटी न्यूज हमेशा सच के साथ.